Hello everyone, I am Professor Amit Jadhav. Today we are going to discuss about total quality management principle. In last lecture we have seen different categories of stakeholders like customer, suppliers, then employee, management, society, government, etc. In this lecture and after that we have seen the financial aspect, that is the red money, blue money and green money and its impact on quality. Then customer, suppliers and processes. What are the internal customers, external customers? And now we are going to see total quality management. The total quality management principle हे डिपेंड्स आहेत प्रत्येक प्रोसेसवर आणि त्याच्या रिलेटेड इंटरनल आणि एक्सटर्नल supplier as well as customer वर. The total quality management principle intends to view the internal and external customer as well as the internal and external suppliers for each process, project and for entire organization. The process fractions of an organization can be broken down into component elements which act as suppliers, customers for each other during workflows. तर ज्या काही प्रोसेस आहेत त्या प्रोसेसेस ह्या ब्रेकडाऊन केल्या जातात स्मॉल स्मॉल प्रोसेस मध्ये आणि त्या रिलेटेड सप्लायर्स आणि कस्टमर हे वर्कफ्लो प्रमाणे त्या प्रोसेसला कुठले कुठले ऍप्लिकेबल आहेत ते व्ह्यू केले जातात. सप्लाय चेन रिलेशनशिप मे बी डिफाईन ग्राफिकली. सप्लाय चेन रिलेशनशिप शो केली. Total quality management is the application of quality principle to all facets and business process of an organization. Okay, तर ओव्हरऑल ऑर्गनायझेशनचं जे काही क्वालिटी मॅनेजमेंट आहे ते या प्रिन्सिपल थ्रू होतं. It talks about the applying quality methods to the entire organization. It's not concerned about only single unit. It concerned about the entire organization, whether a given function or part of the organization faces external customers or not. Okay, आता quality principles काय आहेत बघूया. First one, develop constancy of purpose of definition and deployment of various initiative. Management त्यामध्ये बघा explanation. Management must create the constancy of purpose for the products and process, allocating resources adequately to provide long term and short terms. आता मॅनेजमेंटनी ज्या काही प्रोसेसेस डिफाईन केल्या आहेत तर त्या कॉन्स्टंटली त्यामध्ये कन्सिस्टन्सी हवी. ओके, म्हणजे ते काय म्हणजे काही एखादी प्रोसेस डिफाईन केली ती शॉर्ट टर्म असो किंवा लॉंग टर्म तर त्यामध्ये कन्सिस्टन्सी मस्ट बी देअर. डिसिजन मस्ट बी बेस्ड ऑन द सम स्टँडर्ड रूल्स अँड रेग्युलेशन अँड एबल टू सॅटिस्फाय द विजन ऑफ द ऑर्गनायझेशन. सपोज जर ऑर्गनायझेशनने एखादी पॉलिसी केली किंवा एखादी म्हणजे रूल वगैरे डिफाईन केला तर त्यामध्ये कन्सिस्टन्सी पाहिजे. सपोज जर एखाद्या प्रोडक्ट बद्दल प्रोसेस जर डिफाईन केली असेल तर ती लॉंग टर्म किंवा शॉर्ट टर्म पर्यंत कंटिन्यूस पाहिजे आणि जे काही रूल्स किंवा रेग्युलेशन किंवा स्टँडर्ड जे काही डिफाईन केले ते ऑर्गनायझेशनचं जे काही विजन आहे त्या विजनला सॅटिस्फाय केलं पाहिजे त्यांनी. सेकंड वन, अडॅप्टिंग टू द न्यू फिलॉसॉफी ऑफ मॅनेजिंग पीपल स्टेक होल्डर्स बाय बिल्डिंग द कॉन्फिडन्स अँड रिलेशनशिप. तर मॅनेजमेंटनी म्हणजे लोकांकडून त्यांना काम करून घ्यायचं म्हणजे जे काही मे बी एम्प्लॉईज असतील आणि स्टेक होल्डर तर त्यांच्याशी चांगलं रिलेशन क्रिएट केलं पाहिजे आणि त्यांच्याकडून चांगल्या पद्धतीनं काम करून घेतलं पाहिजे. म्हणजे जर वर्किंग एम्प्लॉईज असतील तर त्यांच्याबरोबर रिलेशन चांगलं असतील, त्यांनी चांगलं वर्क केलं तर चांगलं प्रोडक्ट तयार होईल आणि चांगली क्वालिटी मिळेल. तसंच स्टेक होल्डर बरोबर पण म्हणजे मे बी इट्स सप्लायर वगैरे तर त्यांच्याबरोबर ऑर्गनायझेशननी किंवा मॅनेजमेंटनी त्यांच्याबरोबर रिलेशन नेहमीच चांगलं ठेवायला पाहिजे. द मॅनेजमेंट मस्ट बी अडॅप्ट टू द न्यू पॉलिसी डुईंग द वर्क, गेटिंग द वर्क डन फ्रॉम द पीपल अँड सप्लायर्स. आणि मॅनेजमेंटनं त्यांच्याकडून चांगल्या पद्धतीनं काम करून घ्यायला पाहिजे. त्यासाठी नवीन नवीन पॉलिसीज फाइंड आउट केल्या पाहिजे. देअर शुड बी नो रूम फॉर डिलेज. हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे की जर कस्टमर सॅटिस्फाय होत नाहीये तर मे बी तुमच्या प्रोडक्टमध्ये काहीतरी प्रॉब्लेम असू शकतो. म्हणजे त्यामध्ये काही मिस्टेक्स आहेत दॅट आर नॉट ऍप्लिकेबल हिअर किंवा जर त्यामध्ये जर काही मिस्टेक्स असतील तर त्याच्यावर वर्कआउट केलंच पाहिजे. देअर शुड बी नो रूम फॉर द डिलेज, मिस्टेक्स, डिफेक्टिव्ह मटेरियल्स, रिजेक्शन्स अँड पुअर वर्कमॅनशिप. तर या ज्या काही जे काही इश्यूज आहेत
तर त्यांना म्हणजे जर आपल्याला ऑर्गनायझेशन सक्सेसफुल करायचं तर यांना काय म्हणजे ह्या सगळ्या रिमूव्ह केल्या पाहिजे. PQM should be applied to the continuous improvement. टोटल क्वालिटी मॅनेजमेंटनी कंटिन्युअस इम्प्रुव्हमेंट प्रोडक्ट मध्ये आपल्या व्हायला पाहिजे. Then declare freedom from the mass inspection of incoming or outgoing product. आता जे काही प्रोडक्ट तयार होतात तर समजा सप्लायर कडून रॉ मटेरियल्स आलं तर त्यामध्ये जे काही रिक्वायर्ड इन्ग्रेडियंट आहे तर ते फ्रीली चेक करायला पाहिजे. किंवा जो काही तुमचा आउटपुट प्रोडक्ट जो काही तयार होतोय, आता मोस्टली आपण बघा बाहेर प्रोडक्ट येतो त्यामध्ये त्या प्रोडक्ट मध्ये प्रोटीन, सपोज जर एखादा खाण्याचा प्रोडक्ट आहे तर त्याच्यावर मेन्शन केलं असतं यामध्ये प्रोटीन किती आहे, विटॅमिन किती आहे, तर ते कोण कन्सिडर करत नाही. तर त्याचं जे काही क्वांटिटी आहे किंवा त्यामध्ये जे काही म्हणजे प्रोडक्ट क्वालिटी आहे की नाही त्या इन्ग्रेडियंट वरनं समजतं. तर ते फ्रीली चेक केलं पाहिजे. इम्प्रुव्हिंग क्वालिटी ऑफ प्रोडक्ट्स रिक्वायर सेटिंग अप द राईट प्रोसेस ऑफ द डेव्हलपमेंट. तर क्वालिटी इम्प्रूव्ह करण्यासाठी राईट प्रोसेस अप्लाय केली पाहिजे. स्टॉप अवॉर्डिंग ऑफ लोएस्ट प्राइस टॅग कॉन्ट्रॅक्ट्स टू सप्लायर्स. आता एखादी आपला प्रोडक्ट सक्सेसफुल आहे तर त्यासाठी सप्लायर जो आहे तर त्याबरोबर रिलेशनशिप चांगलं ठेवणं. असं नाही की सपोज जर एखादा सप्लायर लोअर प्राइस मध्ये देतोय प्रोडक्ट तर तो प्रोडक्ट घेऊन आपला जो काही आउटपुट प्रोडक्ट तयार करणं, तर असं केलं तर मग त्यामध्ये क्वालिटी मेंटेन राहणार नाही. ओके, ज्या अर्थी तो लोएस्ट जर एखादा सप्लायर लोएस्ट प्राइस मध्ये जर प्रोडक्ट देतोय त्या अर्थी त्यामध्ये काहीतरी क्वालिटी कमी जास्त असणार आहे. त्यामुळे सिंगल सप्लायर शुड बी सिलेक्टेड अँड शुड हॅव लॉंग टर्म रिलेशनशिप ऑफ लॉयल्टी अँड ट्रस्ट. ऑर्गनायझेशन मस्ट इन्स्टॉल statistical process control in development at vendor side and reduce the variation. तर ऑर्गनायझेशननी जे काही वेंडर आहेत जे काही क्लायंट्स आहेत तर त्यांचं स्टॅटिस्टिकल प्रोसेस कंट्रोल इन डेव्हलपमेंट म्हणजे त्यामध्ये व्हेरिएशन नको आहे. म्हणजे यावेळी हा वेंडर चूज केला, नेक्स्ट टाइम हा वेंडर चूज केला, असं व्हेरिएशन नको. मग त्याच्याबद्दल म्हणजे त्यांना जी काही प्रोडक्ट मध्ये क्वालिटी आहे ती प्रोव्हाइड करता येते. Next one, improve every process used for development and testing product. The process of planning, production and service to the customer and other support process should improve constantly. जे काही आपल्याला प्रोडक्ट बनवायचे जे काही प्रोसेस आहेत त्यामध्ये प्लॅनिंग आहे, त्यानंतर प्रोडक्शन आहे, सर्व्हिस आहे, या सगळ्या प्रोसेसेस ज्या आहेत त्या कंटिन्युअस इम्प्रूव्ह व्हायला पाहिजे. प्रोसेसेस हॅव इंटर रिलेशनशिप विथ इच अदर अँड वन प्रोसेस इम्प्रूव्हमेंट अफेक्ट्स द अदर प्रोसेस. ज्या काही प्रोसेसेस असतात, प्रोसेसेस ब्रेकडाऊन केले असतील तर एका प्रोसेसचं रिलेशनशिप दुसऱ्या प्रोसेसमध्ये असतं. जर आता आपण बघा एक प्रोसेस दुसऱ्या प्रोसेसवर डिपेंड असेल तर त्या प्रोसेसचं आउटपुट हे दुसऱ्याचं इनपुट असेल मे बी. तर सपोज जर पहिली प्रोसेस जर इम्प्रूव्ह झाली तर नेक्स्ट ऑटोमॅटिकली इम्प्रूव्ह होईल. नेक्स्ट वन, क्वालिटी अँड प्रोडक्टिव्हिटी इम्प्रूव्हमेंट डिक्रीजिंग द कॉस्ट ऑफ प्रोडक्शन and quality continuously should be done continually for optimizing the processes. Quality and productivity improvement decreasing the cost of production. जर एकदा आपण क्वालिटी इम्प्रूव्ह केली तर त्यामुळं जे काही प्रोसेस नवीन नवीन म्हणजे जे काही डिफेक्ट फाइंड करायचे प्रोसेस वगैरे असतात तर त्याची त्या हे होतात, इलिमिनेट होतात. त्यामुळे प्रोडक्टची कॉस्ट काय होते, डिक्रीज होते आणि क्वालिटी दरवेळी इन्क्रीज होत राहते बाय ऑप्टिमायझिंग द प्रोसेस. Next one is the institutionalized training across the organization for all people. तर आता जर सपोज जर नवीन काही प्रोसेस वगैरे आल्या तर जे काही ऑर्गनायझेशन मधले एम्प्लॉईज आहेत तर त्यांना ऑर्गनायझेशनने ट्रेनिंग प्रोव्हाइड केलं पाहिजे. अँड ऑर्गनायझेशन मस्ट इन्स्टिट्यूट मॉडर्न मेथड ऑफ ट्रेनिंग सच एज ऑन द जॉब ट्रेनिंग, क्लासरूम ट्रेनिंग, सेल्फ स्टडी एक्सेट्रा फॉर ऑल द पीपल इन्क्लुडिंग मॅनेजमेंट. मॅनेजमेंटसह जे काही एम्प्लॉईज आहेत तर त्यांच्यासाठी ऑन द जॉब ट्रेनिंग, क्लासरूम ट्रेनिंग, सेल्फ स्टडी एक्सेट्रा असे ऑर्गनाइज केले पाहिजे असे ट्रेनिंग्स. द ट्रेनिंग विल बी एनहान्स बेटर परफॉर्मन्स. जर या ट्रेनिंगमुळे काय होतं, एम्प्लॉईचे स्किल सेट इम्प्रूव्ह होतात म्हणजे तर त्यामुळं आपल्याला प्रोडक्ट मध्ये पण बेटर क्वालिटी मिळते. नेक्स्ट वन इज द इन्स्टिट्यूशनलाइज लीडरशिप थ्रूआउट ऑर्गनायझेशन ॲट ईच लेवल. This aims to help people to do their job in the better way. आता ऑर्गनायझेशन मध्ये काय होत असतं,
समजा एखाद्याची पोस्ट इन्क्रीज होत असते, तर त्यावेळी त्यांना म्हणजे जे काही लिडरशिप क्वालिटी त्यांच्यामध्ये यावी त्यासाठी ट्रेनिंग वगैरे ऑर्गनायझेशन करणं गरजेचं आहे. मॅनेजमेंट अँड सप्लायर रिस्पॉन्सिबिलिटी मस्ट बी चेंज from controlling people to mentoring, guideline and supporting them, which helps to improve the quality, which in turn will improve the productivity. तर त्या एम्प्लॉय मधली जर क्वालिटी इम्प्रूव्ह झाली तर ऑब्वियसली प्रोडक्टिव्हिटी इम्प्रूव्ह होईल बाय रिड्युसिंग द स्क्रॅप इन्स्पेक्शन अँड रिवर्क एटसेट्रा. नेक्स्ट वन, ड्राइव आउट द फिअर अँड फेल्युअर फ्रॉम द एम्प्लॉईज. The organization must be encouraged effective two-way communication and other means to drive out fear and failure from the minds of all employees. तर ऑर्गनायझेशननी काय केलं पाहिजे, इफेक्टिव्ह कम्युनिकेशन ठेवलं पाहिजे सगळ्या एम्प्लॉई बद्दल, बरोबर. अँड दॅट शुड बी अ टू वे कम्युनिकेशन, नॉट अ वन वे कम्युनिकेशन. आणि त्यांच्या मनातली जर समजा प्रोडक्ट बद्दल किंवा त्यांना टार्गेटची सेट टार्गेट केल्याची जर फिअर असेल तर ती फिअर काय केली पाहिजे, रिमूव्ह केली पाहिजे, ट्राय आउट केली पाहिजे. दिस हेल्प्स द एम्प्लॉईज टू वर्क इफेक्टिव्हली अँड मोर प्रोडक्टिव्हली. जर एम्प्लॉई जर घाबरत काम करत असेल तर तो प्रोडक्टिव्ह वर्क करू शकणार नाही. तर त्याची मधली जी काही भीती असेल टार्गेटची असेल किंवा कशाची, ती ड्राइव्ह आउट, फक्त त्याला एनकरेज करत राहिलं पाहिजे. नेक्स्ट वन इज द ब्रेकडाउन barriers between functions or departments. People should be start performing as term tackle problems such as customer satisfaction, which is the main aim of the organization. आता लोकांनी अशा पद्धतीने काम केलं पाहिजे की कस्टमर सॅटिस्फाईड होण्यापासून, म्हणजे त्याच्या काय रिक्वायरमेंट्स आहेत, त्याचे काही जे काय प्रोडक्ट बद्दल प्रॉब्लेम आहेत ते त्यांना टॅकल केले पाहिजे. आणि जे काय ऑर्गनायझेशनचं एम आहे कस्टमर सॅटिस्फॅक्शन, ते सॅटिस्फाय व्हायला पाहिजे. नेक्स्ट वन, फिजिकल as well as psychological breakdown of barriers between the department staffs areas create a force of cohesion. तर डिपार्टमेंट मधलं पण जे काही कम्युनिकेशन आहे तर ते पण इम्प्रूव्ह व्हायला पाहिजे. अदरवाईज इट अफेक्ट्स, किंवा स्टाफ मधलं पण रिलेशन इम्प्रूव्ह व्हायला पाहिजे, अदरवाईज ते प्रोडक्टच्या क्वालिटीवर इम्पॅक्ट करतं. नेक्स्ट वन, इलिमिनेट एक्झॉशन बाय नंबर्स, गोल्स और टार्गेट्स. आता मोस्ट ऑफ द कंपनीमध्ये काय केलं जातं, सेलचं टार्गेट वगैरे डिसाईड म्हणजे हे केलं असतं, प्रत्येक एम्प्लॉईला असाइन केलेलं असतं. तर त्यामुळं म्हणजे वर्क ऍक्च्युली ते नंबर्स वगैरे जे असतात किंवा स्टॅटिस्टिक त्यांना डिफाईन केलेले असतात, तर ते इलिमिनेट केलं पाहिजे. इलिमिनेट exhaustion, that is the use of slogan, posters and demanding zero defects. This create adverse relationship. त्यामुळे काय होतं, तर सुपरवायझर आणि वर्कर मध्ये मधलं रिलेशन बिघडतं. इन्स्टेड ऑफ ऑर्गनायझेशन शुड यूज द मेथड टू डेमॉन्स्ट्रेट दॅट द टार्गेट्स कॅन अचीव विथ स्मार्ट वर्क. तर ऑर्गनायझेशनच एखादं एक्झाम्पल सेट केलं पाहिजे की दॅट टार्गेट कॅन इझिली अचीव विथ स्मार्ट वर्क. Eliminate arbitrary numerical targets which are not supported by the processes. असे पण न्यूमरिकल टार्गेट्स काय केले पाहिजेत, इलिमिनेट केलं पाहिजे. इलिमिनेट वर्क स्टँडर्ड्स, द प्रिस्क्राइब कोड्स फॉर द वर्कफोर्स अँड न्यूमरियस गोल्स ऑफ managers to be achieved. Methodology should be defined so as what achievement is and what must consider as stretch target. सर असे जे काही न्यूमरिकल टार्गेट वगैरे आहेत ते इलिमिनेट केले पाहिजे. त्यामुळे वर्क प्रेशर फक्त वाढतं, क्वालिटी वर्क नाही वाढत. नेक्स्ट वन, मोस्ट इम्पॉर्टंट, परमिट प्राईड ऑफ वर्कमॅनशिप फॉर एम्प्लॉई. जे काही एम्प्लॉईज आहेत ते म्हणजे जे काही ज्याच्यावर सगळे ऑर्गनायझेशन डिपेंड असते, तर त्यांना जर सपोज क्वालिटी वर्क दिलं तर त्याबद्दल प्राईड फील केलं पाहिजे ऑर्गनायझेशनने. Next one, encourage education of new skills and techniques. Rigorous program of education and training, self-improvement program should instituted for everyone. Employees should be ready and educate to accept new challenges. जे काही सेल्फ इम्प्रुव्हमेंट प्रोग्राम्स आहेत ते किंवा ट्रेनिंग्स आहेत किंवा न्यू काही प्रोसेस झाले असेल त्याबद्दल काही स्किल प्रोग्राम्स असतील तर ते ऑर्गनाइज केले पाहिजे, ज्यामुळं क्वालिटी एम्प्लॉईज तयार होईल, स्किलफुल एम्प्लॉईज तयार होईल. टॉप मॅनेजमेंट कमिटमेंट अँड ऍक्शन टू इम्प्रूव्ह कंटिन्युअली. टॉप मॅनेजमेंट शुड स्ट्राइव फॉर एव्हर इम्प्रूव्हिंग क्वालिटी अँड प्रोडक्टिव्हिटी
and employee should also committed to the organization. Right? Top management as well as employee should be committed to their work. Okay. Next point is quality management through statistical process control. There are the statistical process control मध्ये 3 approaches आहेत. त्यामध्ये quality planning at all level, quality control आणि quality improvement. आता quality planning further divided into 2 types. First one is the quality planning at organization level and quality planning at unit level. आता first आहे quality planning at all level. क्वालिटी इम्प्रूव्हमेंट. आता क्वालिटी प्लॅनिंग ऍट ऑल लेवल म्हणजे आता वेगवेगळ्या लेवल्स असतात, वेगवेगळे युनिट्स आणि बरोबर त्याचबरोबर ऑर्गनायझेशन पण लेवल आहे. तर त्यामध्ये सगळ्यामध्ये क्वालिटी इम्प्रूव्हमेंट व्हायला पाहिजे, नॉट ओनली विथ द पर्टिक्युलर युनिट और नॉट ओनली विथ द ऑर्गनायझेशन. तर क्वालिटी इम्प्रूव्हमेंट मस्ट बी प्लॅन ऍट ऑल लेवल. जे काय प्लॅनिंग होतं ते फक्त एका युनिटसाठी एका लेवलसाठी नाही. जर आपल्याला टोटल क्वालिटी इम्प्रूव्हमेंट पाहिजे असेल तर ते the plan can be applicable for each and every unit. It happens 2 level, that is the organization level and unit level. आता त्यामध्ये फर्स्ट बघा quality planning at organization level. Quality must be planned at the organization level and it must be in the form of policy definition and strategic quality plans on the basis of vision, mission and policies set by the senior management. जे काय ऑर्गनायझेशन मधल्या सिनियर मॅनेजमेंटनी विजन, मिशन, पॉलिसी या जे काही सेट केलं असेल त्याप्रमाणे काय केलं पाहिजे, ऑर्गनायझेशन क्वालिटी प्लॅनिंग केलं पाहिजे. The needs of the present and the future customer must be expressed in a numeric term so that the action can be planned and progress can be measured. The needs of present and future customer must be expressed in numeric terms. जे काही प्रेझेंट कस्टमर आहेत आणि फ्युचर कस्टमर आहेत तर ते न्यूमरिक म्हणजे त्यांचं स्टॅटिस्टिक डिफाईन केलं पाहिजे, ज्यामुळं आपल्याला समजेल की आता लास्ट इयरला किती कस्टमर होते आणि आता या वर्षी किती आहे त्यांचं कम्पेअर करता येईल आणि मग आपल्यामध्ये क्वालिटी इम्प्रूव्ह झाली का नाही ते स्टॅटिस्टिक बेसनं आपल्याला समजेल. आता नेक्स्ट आहे क्वालिटी प्लॅनिंग ऍट युनिट लेवल. क्वालिटी प्लॅनिंग ऍट युनिट लेवल मस्ट बी डन बाय द पीपल रिस्पॉन्सिबल फॉर द मॅनेजिंग द युनिट. आता जे काही ऑर्गनायझेशन लेवलला झालं तर त्याचप्रमाणे युनिट लेवलला पण व्हायला पाहिजे क्वालिटी, कारण की क्वालिटी फक्त एका लेवलला इम्प्रूव्हमेंट न होता प्रत्येक लेवलला म्हणजे आता प्रत्येक जे काही डिपार्टमेंट सगळ्या ठिकाणी ती इम्प्रूव्ह व्हायला पाहिजे. Project and quality plan must be consistent with the strategic quality plans at organization level must be derived from the organization visions and mission. जे काही युनिट लेवलला होतात तर ते फर्स्टली ऑर्गनायझेशन लेवल पासून ते सगळे डिराइव्ह व्हायला पाहिजे, म्हणजे दॅट इज बेस्ड ऑन द ऑर्गनायझेशन विजन्स अँड मिशन. नेक्स्ट आहे क्वालिटी कंट्रोल. आता क्वालिटी कंट्रोल इट अटेम्प्ट्स टू एक्झामिन the present product at various level with the defined standard so that the organization may it attempts to examine the present product at the various level with the defined standards so the organization may appraise the outcome of the process. आता क्वालिटी कंट्रोल मध्ये जो काही प्रोडक्ट आहे त्या प्रोडक्टची क्वालिटी एक्झामिन केली जाते आणि त्याच्यावरून आपल्याला सपोज जर क्वालिटी जर इम्प्रूव्ह झाली असेल तर काय अप्रोप्रिएट प्रोसेस आपण यूज करतोय असं अंडरस्टँड होतं. इट मस्ट बी मेजर द डेव्हिएशन्स विथ रिस्पेक्ट टू द नंबर ऑफ अचिव्हमेंट प्लॅन इन द क्वालिटी प्लॅनिंग. तर जे काही त्यामध्ये डेरिव्हेशन्स येतात तर इन द फॉर्म ऑफ नंबर्स दॅट डिफाइन्स द what we achieve and what the expected achievement, and for that we can make the planning. Next one is quality improvement. It attempts to continuously improve the quality process for producing product. Quality of the process is measured on the basis of attributes of it continuously. Quality of the process is measured on the basis of the attributes of the product produced, and finding the derivations of the attributes of product and process with respect to plan levels help to find out weak areas where the actions may be prioritized. आता quality improvement ही continuously व्हायला पाहिजे आणि quality improvement जी आहे ती त्याच्यामध्ये जे काही प्रोडक्ट आहे तर त्याच्या attributes वर डिफाइन होते.
आणि कंटिन्युअसली जर आपण प्लॅन करत गेलो आणि त्याप्रमाणे जे काही डेव्हिएशन्स येतात ते जर फाइंड आउट केले तर आपल्याला प्रोडक्ट मध्ये कुठं इम्प्रूव्हमेंट करायला पाहिजे त्याची प्रायोरिटी अंडरस्टँड होते. ओके, दीज आर द things quality plan at all level, quality control and quality improvement. Next one is the quality management through cultural change. Okay, आता कल्चरल चेंज म्हणजे आता ऑर्गनायझेशन मध्ये क्लायंट, एम्प्लॉईज, त्यानंतर जे काही स्टेक होल्डर आहेत तर त्यांच्यामध्ये रिलेशनशिप चांगलं पाहिजे. ओके, तर त्याला म्हणतात गुड कल्चरल एन्व्हायरमेंट. तर क्वालिटी मॅनेजमेंट थ्रू कल्चरल चेंज डिफाइन्स द क्वालिटी इम्प्रुव्हमेंट्स ॲज अ कल्चरल चेंज डिराइव्ह बाय द मॅनेजमेंट. आता त्यामध्ये काय काय इन्व्हॉल्व आहे बघा. अँड ऑर्गनायझेशन मस्ट स्टेप्स क्रॉस फंक्शनल वर्क ग्रुप्स, म्हणजे याच्यामध्ये त्यांनी ग्रुपिंग केलं पाहिजे. म्हणजे एक असा ग्रुप तयार केला पाहिजे की जे क्वालिटी इम्प्रुव्हमेंट टीम अँड दॅट आर अवेअर अबाउट द कस्टमर्स नीड, क्वालिटी अँड प्रोसेस मेजरमेंट. म्हणजे प्रत्येक ऑर्गनायझेशन मध्ये असतोच, तर त्यांना म्हणतात क्वालिटी इम्प्रुव्हमेंट ग्रुप किंवा टीम. तर ती काय करते, कस्टमरचे जे काही रिक्वायरमेंट्स आहेत त्या क्लिअरली अंडरस्टँड करते, त्यांची नीड काय, तर आणि त्यासाठी रिक्वायर्ड असणारं प्रोसेस अंडरस्टँड करून घेते. Prioritize the improvements depending upon the resource available, efforts, investment required, and the benefit derived. आता यातून काय समजतं की कस्टमरचे प्रायोरिटाइज रिक्वायरमेंट्स काय आहे. म्हणजे आता समजा एखाद्या प्रोडक्ट मध्ये काय त्यांना फर्स्ट चेंज पाहिजे, काय इम्प्रुव्हमेंट पाहिजे, हे त्यांना त्यामध्ये अंडरस्टँड होतं. आणि मग त्या प्रायोरिटीज बेसवरून ते प्रोडक्ट मध्ये नेक्स्ट टाइम जो काय प्रोडक्ट तयार होतील तर त्यामध्ये ते चेंज करून जास्तीत जास्त प्रोडक्ट मधली क्वालिटी इम्प्रूव्ह करू शकतात. इम्प्रुव्हमेंट्स इन द प्रोसेस ऑटोमॅटिकली इम्प्रूव्ह द प्रोडक्ट अँड कस्टमर सॅटिस्फॅक्शन. जर प्रोसेसेस इम्प्रूव्ह झाल्या, तर प्रायोरिटी बेस आपल्याला प्रोसेस समजल्या की कुठल्या चेंज करायला पाहिजे, तर त्याच्यावरून ऑटोमॅटिकली प्रोडक्ट चांगला होईल आणि कस्टमर सॅटिस्फाय होईल. Instituting teams and teamwork helps the achieving the goals with reference to customer expectation. Customer expectation प्रमाणे जर वर्कआउट केलं तर त्याप्रमाणे म्हणजे टीमनं त्याप्रमाणे वर्क केलं पाहिजे, ज्यामुळे त्यांना जे काही कस्टमरचे एक्सपेक्टेशन आहे ते फुलफिल करू शकतील आणि तो गोल ते काय करतील, अचीव करतील. रिकग्नायझेशन टू अचीव्स विल बूस्ट देअर मॉरल अँड सेट पॉझिटिव्ह कॉम्पिटिशन अमॉंग द टीम. जर त्यांनी रेकग्नाइज केलं जे काही कस्टमरचे एक्सपेक्टेशन आहे तर त्याप्रमाणे आणि त्या जर डिफाईन केल्या गेल्या तर त्यांच्यामधलं जे काही मॉरल आहे किंवा पॉझिटिव्ह कॉम्पिटिशन त्या टीम मध्ये निर्माण होईल. क्वालिटी इम्प्रुव्हमेंट शुड बी डेमॉन्स्ट्रेट बाय द मॅनेजमेंट. क्वालिटी इम्प्रुव्हमेंट हे कुणी केलं म्हणजे एक आदर्श कुणी मॅनेजमेंटला दिला पाहिजे की कशा पद्धतीने क्वालिटी इम्प्रुव्हमेंट करता येईल. आणि क्वालिटी इम्प्रुव्हमेंट सायकल मस्ट बी रिपीटेड. इट्स नॉट अ वन टाइम प्रोसेस, it should be continuous. Okay, and next one, organization must be evaluate the goals to be achieved both the long as well as short term. तर ऑर्गनायझेशननी शॉर्ट टर्म as well as long term goal achieve केले पाहिजे. Okay, so here we end with this session. If you have any difficulty, then feel free to contact me. Thank you for watching.